नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील एका वर्षातील चालू घडामोडीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत। करंट अफेअर्स हा टॉपिक येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। करंट अफेअर्स या टॉपिकवर जवळपास मागील एका वर्षातील प्रश्न विचारले जातात। तर आज आपण तेच प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा पहिला प्रश्न काय म्हटले, विष्णुदास भावे गौरव पदक 2025 कोणाला मिळाले? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे नीना कुलकर्णी। तर या वर्षीचा हा 58वा पुरस्कार आहे आणि दरवर्षी नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि 2025चा कुणाला दिला तर नीना कुलकर्णी यांना दिला। हा पुरस्कार 58वा होता आणि कोणत्या कार्यासाठी दिला जातो तर नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी। ठीक आहे। नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना म्हणजेच ISSA 2025 पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे भारत। मंत्री डॉक्टर मनसुख मंडविया यांनी घेतला। दर 3 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो आणि भारत हा आतापर्यंतचा 5वा पुरस्कार विजेता आहे। तर ISSA 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला तर भारताला मिळाला, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन कोणी सुरू केली? तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन ही टाटा आणि एअरबस यांनी सुरू केली आणि नाव काय आहे ते एअरलाईनचं तर फायनल असेंब्ली लाईन आणि ठिकाण वेमागल कर्नाटक राज्यातील। नेक्स्ट, जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 कोठे पार पडली? तर ही शिखर परिषद कोठे पार पडली तर राईट आन्सर आहे दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे। तर वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट म्हणजे WGES 2025 याची कितवी आवृत्ती होती तर 11वी आवृत्ती होती आणि थीम काय होती या शिखर परिषदची तर इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट ॲक्सलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी। जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 ही दुबई येथे पार पडली, लक्षात ठेवा। हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। नेक्स्ट, इराणी चषक 2025 कोणी जिंकला? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे विदर्भ। विदर्भाने इराणी चषक 2025 जिंकला। विजेता संघ विदर्भ, उपविजेता संघ कोणता आहे तर ROI रेस्ट ऑफ इंडिया आणि विदर्भाचा कर्णधार कोण आहे तर कर्णधार अक्षय वाडकर। ROIचा कर्णधार राजत पाटीदार। विदर्भाचा हा 3रा विजय आहे। 2017, 18, 2018-19 आणि 2025-26 या काळामध्ये विदर्भाचा हा 3रा विजय आहे। नेक्स्ट, विदर्भने आतापर्यंत 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यापैकी प्रत्येक वेळी इराणी कप देखील जिंकला आहे, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, कृष्णलीला कलाकार गोपीनाथ स्वैन यांचे निधन झाले, त्यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार मिळालेले होते? तर त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले होते तर राईट आन्सर आहे 2023 मध्ये ओडिशा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि 2024 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता। त्यांचा जन्म कुठे झाला होता तर गोविंदपूर ओडिशामध्ये 1918 मध्ये। त्यांनी अनेकांना कृष्णलीला या लोकप्रिय लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले होते आणि गोपीनाथ स्वाई हे कृष्णलीला या ओडिशातील लोकप्रिय लोकनृत्याचे गुरु, गायक आणि प्रमुख कलाकार होते। ओके। नेक्स्ट, महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आला? तर राईट आन्सर आहे या प्रश्नाचं डॉक्टर रामचंद्र गुहा यांना। पुरस्कार कर्नाटक सरकारमार्फत दिला जातो। हा जो महात्मा गांधी सेवा पुरस्कार आहे तो कर्नाटक सरकारमार्फत दिला जातो। 2 ऑक्टोबर 2025ला दिला हा पुरस्कार त्यांना। 2 ऑक्टोबरला गांधी जयंती
तर गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2025ला हा पुरस्कार देण्यात आला आणि दरवर्षी दिला जातो हा पुरस्कार. नेक्स्ट, NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर नॅशनल कॉर्डेट कॅम्प. त्याचं राईट आन्सर आहे लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स. तर वीरेंद्र वत्स यांची NCCचे 35वे महासंचालक म्हणून यांची निवड झाली आहे दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी. त्यांनी लेफ्टनंट जनरल गुरबीपाल सिंग यांची जागा घेतली. ओके. नेक्स्ट, माझे घर योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे गोवा सरकार. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू केली. उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. नेक्स्ट, भारताची चित्ता सफारी, पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली? तर राईट आन्सर आहे कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली. ठिकाण कुनो राष्ट्रीय उद्यान, श्योपुर जिल्हा, मध्य प्रदेश. सुरुवात दिनांक 1 ऑक्टोबर 2025ला आणि ही भारतातील पहिली चित्ता सफारी आहे. कुनो नदीच्या नावाने हे उद्यान ओळखले जाते. तर भारताची पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कोणत्या उद्यानात सुरू करण्यात आली? तर राईट आन्सर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. ओके. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि या प्रश्नांच्या PDF साठी आमचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथेच थांबू. थँक्यू.